विजय आणि मांगल्याचं प्रतीक असलेला तसेच 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडवा सण त्र्यंबकेश्वर आणि परिसरात उत्साहात संपन्न करण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, शियमा ब्राह्मण संस्था, श्री गंगा गोदावरी मंदिर संस्था, श्रीराम मंदिर संस्था, श्री परशुराम मंदिर संस्था यांच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तत्पूर्वी सकाळी 10 वाजता श्री गंगा गोदावरी मंदिरात गुढीपूजन आणि श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली। दुपारी पंचांगास्त गणपती पूजन करण्यात आले, पंचांग फलवाचन करण्यात आले। सायंकाळी श्री गंगा गोदावरी मंदिरापासून शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। बाल वारकरी, त्यामागे बँड पथक, त्यामागे पानाफुलांनी सजवलेल्या पालखी, चांदीच्या गणपतीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती। त्या सोबतीनं शेकडो ब्रह्मवृंद ग्रामस्थ पारंपरिक वेशामध्ये सामील झाले होते आणि यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। कुशावर्त चौक, बोहरपट्टी, पाचाळी, तेली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट लेन, मेन रोड आदी मार्गावरून मिरवणूक नेण्यात आली। सुवासिनीने ठिकठिकाणी गणेश मूर्तीला औक्षण केलं। मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। श्री गंगा गोदावरी मंदिरात मिरवणूक विसर्जित करण्यात आली। NCN न्यूज साठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।